दंडवत हो. हॅलो हॅलो. नामाच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघत होतो आणि यामध्ये नामामुळेच धर्माचा वेध जो आहे तो वेध जीवाला होत असतो. नामामुळेच अध्यात्माची जी आवड आहे ती आवड आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून नामाचं आणि नामस्मरणाचं महत्त्वपूर्ण असं महत्त्व जे आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. साकारा निराकारा नामचे कारण. साकार आणि निराकार म्हणजे निराकार जे परमेश्वर असतात ते साकार होतात त्यावेळेला आधी नामाचंच त्या ठिकाणी जे काही प्रवृत्ती असते देवाची की अवतार घेतल्यानंतर नाम कुठलं घ्यायचं आहे, कुठल्या नामाने अवतार कार्य करायचं आहे ते निराकारी असतानाच देवाचं ते ठरतं. आणि साकार झाल्यानंतर देखील नामाभिधान जे आहे म्हणजे कुठल्या नावाने ते अवतार कार्य चालतं ते आपण साकार झाल्यानंतर पण आपल्याला ते बघायला मिळतं. आणि म्हणून साकारा निराकारा नामाची कारण म्हणजे साकार व्हायच्या आधी निराकार अवस्थेमध्ये त्या नामाची निश्चिती होते आणि निराकार अवस्थेत झालेली जी निश्चिती आहे ती साकार झाल्यानंतर म्हणजे परमेश्वर अवतार घेतात त्यावेळेला ते नाम तिथे सुद्धा आहे. निराकारी निश्चिती आहे आणि साकारी त्या नामाचं कार्यरूपता आहे म्हणजे साकारा निराकारा नामाची कारण. पहाड गान भाट धाडिवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. पहाड गान भाट म्हणजे पहाड गान गाणारे स्तुती करणारे जे काही भाट असतात जे राजाची स्तुती वगैरे करतात ते काय करतात, नाम उच्चारिती म्हणजे ते नामाचंच उच्चारण करतात. कोणाच्या नामाचं? ज्या राजाच्या समोर ते उभे आहेत त्या राजाच्या नावाचा उल्लेख करून त्या राजाची स्तुती ते करतात. आणि ती स्तुती ऐकून ज्या व्यक्तीची जी स्तुती आहे ती कोणालाही आवडतेच. आपली जर का कोणी स्तुती केली तर आपल्याला देखील ती स्तुती आवडत असते. मग कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती खोटी खोटी स्तुती आपली करत असतो. सगळेच काय आपली खरी स्तुती करत नाहीत बरं का. आणि कोणी आपली स्तुती करत नसतं, त्यांचं काहीतरी काम निघालेलं असेल किंवा काहीतरी असं म्हणा ते आपली स्तुती करत असतात. खूप कमी वेळा आपली खरी स्तुती होत असते मनापासून आणि त्यावेळेला आपल्याला देखील ती स्तुती आवडते. आपण काही तयार केलेलं असेल वस्तू पदार्थ आणि त्याच्याबद्दल जर का कोणी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपल्याला त्याचा मनस्वी आनंद होत असतो. जरी कोणी सांगितलं छान झालं बरं का भाजी परंतु मीठ कमी आहे थोडंसं तर याचाही आपल्याला आनंद असतो की नाही आपण बनवलेला पदार्थ यांना आवडलेला आहे. तशा पद्धतीने ज्या व्यक्तीची स्तुती केल्या जाते त्या व्यक्तीचं नाव घेऊनच स्तुती केल्या जाते. समोर असेल तर भाग वेगळा आहे, पण जो व्यक्ती समोर नाही आहे आणि त्याची जेव्हा स्तुती आपण करतो तेव्हा आपण ते अमक्या व्यक्तीचं नाव घेतो आणि नाव घेऊन त्याची स्तुती करत असतो की ते अमके आलेले होते की नाही, काय त्यांचा आवाज चांगला होता वगैरे वगैरे, म्हणजे त्यांचं नियोजन चांगलं होतं, आयोजन चांगलं होतं इत्यादी प्रकारे आपण त्यांचं नाव घेऊन त्यांची स्तुती करत असतो. तशा पद्धतीने हे भाट लोक जे आहेत जे राजाची स्तुती करतात आणि राजा त्यांच्या त्या स्तुतीमुळे काय होतो, प्रसन्न होत असतो. तर त्यावेळेला ते द्यावे द्यावे ऐसे उपजे म्हणजे जो राजा ते ऐकतो त्या राजाच्या समोर बसून ते भाट असतात ते स्तुती करतात आणि राजा समोर ते सगळं ऐकत असतो आणि ऐकता ऐकता त्या राजाला मनस्वी आनंद होत होतो.
ते काय गातात की त्या राजाचे जे काही पराक्रम आहे, राजाने काय काय चांगले कार्य केलेले आहेत, राजा किती दानशूर आहे, दयाळू आहे, हे अशा पद्धतीची स्तुती केल्या जाते. आणि त्यावेळेला द्यावे द्यावे म्हणजे त्या राजाला असं वाटतं की माझी किती स्तुती हा करतो आहे, तर याला मी काय देऊ आणि काय नाही. तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल, राजा काय करतो, चांगली जर का बातमी त्याला दिली कसली, तर लगेच तो गळ्यातल्या मोत्यांची माळ काढून त्या समोरच्या व्यक्तीला देतो. इतका राजा प्रसन्न होतो. द्यावे द्यावे म्हणजे काय मी देऊ याला, असं त्या राजाला होत असतं. तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती, तेवेळी आधी नामाची सांगते. तशा पद्धतीने परमेश्वर जेव्हा ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्या म्हणजे काय, ब्रह्म या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊया आपण. ब्रह्म म्हणजे व्यापक, ज्यांनी व्यापलेला आहे त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. जसं आता मंडपाने आपल्याला व्यापलेलं आहे, आपण मंडपाच्या खाली बसलेलो आहे, म्हणजे हा मंडप सुद्धा काय आहे, एक प्रकारे ब्रह्म आहे, म्हणजे ज्याने आपल्याला व्यापलेला आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण समजा एखाद्या घरात बसलेलो आहोत, तर घराने आपल्याला व्यापलेलं असतं, म्हणजे घर सुद्धा ब्रह्म आहे. आणि त्या घराला कंपाऊंडने व्यापलेलं आहे, म्हणजे कंपाऊंड सुद्धा ब्रह्म आहे. जो व्यापतो त्याला ब्रह्म असं म्हणतात. परंतु त्यांचा जो व्याप आहे तो कमी टप्प्यामधला व्याप आहे, तेवढ्यातला तेवढा व्याप आहे. संपूर्ण व्याप ते करू शकत नाही. एखादं घर गावाला व्यापू शकत नाही, पण घराला गाव मात्र व्यापू शकतं. तशा पद्धतीने आता आपल्याला या इथला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याने आपल्याला व्यापलेला आहे. या जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याला राज्याने व्यापलेला आहे, राज्याला देशाने व्यापलेले आहे, देशाला संपूर्ण पृथ्वीने व्यापलेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पृथ्वीला कोणी जर का व्यापला असेल तर ते परमेश्वराने व्यापलेलं आहे. म्हणून जसं तसं व्यापक कोण ठरतं, परमेश्वर व्यापक ठरतात. आणि म्हणून परमेश्वराला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. बाकीच्या ज्यांनी ज्यांनी व्यापलेलं आहे त्यांना परमेश्वर म्हणता येत नाही. घराने आपल्याला व्यापलं म्हणून घराला परमेश्वर म्हणता येत नाही, परंतु व्यापक असं म्हणता येतं त्याला. आणि परमेश्वराने सर्वांनाच व्यापलेला आहे, जीवाला, देवतेला, प्रपंचाला. आणि म्हणून परमेश्वराला ब्रह्मही म्हणता येतं आणि परमेश्वराला परमेश्वरही म्हणता येतं. परमेश्वराला परमेश्वर का म्हणावं किंवा ब्रह्म का म्हणावं, कारण की त्यांनी सगळ्यांना व्यापलंय, पण त्यांना कुणीच व्यापलेलं नाही. जसं आपल्याला घराने व्यापलं, पण घराला कंपाऊंडने व्यापलं, कंपाऊंडला गावाने व्यापलं, गावाला तालुक्याने व्यापलं. जसं हे यांना व्यापल्या गेलेलं आहे, परंतु तसं परमेश्वराने सर्वांना व्यापलं, परंतु परमेश्वराला मात्र कुणीच व्यापलं नाही. म्हणून जसं तसं परमेश्वर हे ब्रह्म ठरतात आणि ब्रह्म हे परमेश्वर ठरतात. जेव्हा परमेश्वर ब्रह्मविद्येचं निरूपण करतात त्यावेळेला आधी काय सांगतात, नामची सांगती. तुम्ही उपदेश घेतला तेव्हा आधी काय दिलं तुम्हाला, नाम दिलं की विशेष दिलं? आधी काय दिलं, नाम दिलं आधी. विशेष हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे विशेष नसेल म्हणून तो विशेष दिला जातो. आता आपल्याकडे भरपूर विशेष असतात, तरी घरातले कोणी उपदेश घेतला तरी आपण त्यांच्याकडे विशेष मागतो. आधीच्या काळामध्ये विशेष जास्त नसायचे कोणाकडे, म्हणून तो विशेष कंपल्सरी दिला जायचा. आता तसं नाही, आपल्याकडे भरपूर विशेष असतील तर उपदेश घेतल्यानंतर विशेष मागण्याची काही आवश्यकता नाही, कारण आपल्या घरातले विशेष भरपूर जुने विशेष आहेत. मग त्यावेळेला उपदेश घेणं म्हणजे विशेष नाही, उपदेश घेणं म्हणजे नाम. कारण की उपदेश देताना आधी नामाचंच उच्चारण केलं जातं श्री गुरुजींकडनं, आणि ते आपल्या कानाच्या वाटे हृदयापर्यंत ते नाम पोचत असतं. त्या प्रक्रियेला उपदेश असं म्हटलं जातं. आणि त्यावेळी आधी नामची सांगती म्हणजे ज्या परमेश्वराचं ज्ञान सांगायचं आहे त्या परमेश्वराचं आधी नाम सांगावं लागतं. ज्ञान सांगण्याच्या आधी नाम. कुठल्या परमेश्वराचं आपण सांगतो, जसं मी एखादं भगवद्गीतेचं प्रमाण तुम्हाला देत असेल तर मी तुम्हाला म्हणेल श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये, म्हणजे आधी कृष्ण महाराजांचं नाव त्याच्यामध्ये आधी येणार आहे. आधी नाव सांगावं लागेल आणि मग त्यांचं तत्वज्ञान जे आहे ते सांगावं लागेल. आणि म्हणून
इथे सांगतात की ते नाम उच्चारिले द्रुपदाऊसी. आता नामाचा लाभ काय होतो बरं, की नामाचे विविध लाभ आहेत. आता ते विविध लाभ आहेत, परंतु ते लाभ कोणाला झाले की नाही झाले हा प्रश्न असतो. आपल्याला अध्यात्म आचरण केल्याने लाभ होतो की नाही होतो, परंतु आपण त्याचं प्रमाण लगेच मागतो की कोणाकोणाला तो लाभ झालेला आहे की नाही झालेला आहे, याचं प्रमाण आपण मागत असतो. तसं नामाचं तुम्हाला विश्लेषण सांगितलं की नामस्मरण केल्याने लाभ होतो, परंतु तुम्हाला प्रमाण द्यावं लागेल काहीतरी, त्याच्याशिवाय नामाचं महत्व तुम्हाला जे आहे ते पटणार नाही. एखाद्या दवाखान्याचं उदाहरण आपण घेतो, आपली तब्येत चांगली नाहीये, मग त्यावेळी कोणीतरी आपल्याला सांगता आमका आमका दवाखाना चांगला आहे बरं का, तो डॉक्टर चांगला आहे. मग आपण त्याला विचारतो काय तुम्हाला गुण वगैरे काय आला का, मग ते सांगतात हो आम्हाला गुण आला, आमच्या बाजू आले आहेत, त्यांना पण चांगलं वाटलं. म्हणजे ते उदाहरण देतात. आणि जेव्हा उदाहरण दिलं जातं आणि ते आपल्या जवळच्या लोकांचं उदाहरण दिलं जातं, त्यावेळेला आपल्याला ते पटतं की अरे हो यांना लाभ झाला का, मग आपल्याला पण लाभ होईल. अशाच पद्धतीने कुठे जर का आपल्याला कुठून वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूंच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचारतो. मग ते सांगतात आमच्या दुकानात ते चांगलं आहे, मग कोणी तुम्ही घेतलं का, हो आम्ही घेतलं. म्हणजे त्याचं उदाहरण आपल्याला जर का मिळालं की बाबा हो यांना त्याचा लाभ झालेला आहे. तशाच पद्धतीने पैशांची गुंतवणूक असेल त्याच्यामध्ये पण आपण तेच विचार, हा कोणाला लाभ झाला का, यांना लाभ झाला. आणि मग आपल्याला ती क्रिया करू वाटते बरं का, तोपर्यंत करू वाटत नाही. निरूपणाच्या बाबतीत पण असं, जे येत नाही ते जाणार नाही. तुम्ही जाता का निरूपणाला, हो जातो आम्ही. कसे सांगते, बरं सांगतात का, हो चांगलं सांगतात, मग ते येतात. तुम्ही म्हटलं की एवढं काही चांगलं सांगत नाही, मग ते पण म्हणतात जाऊ द्या मग. म्हणजे अशा पद्धतीने आपण दुसऱ्यांचा रेफरन्स घेऊन, दुसऱ्यांचा लाभ जाणून, दुसऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन आपण ती क्रिया करत असतो. नाहीतर तोपर्यंत ती क्रिया आपण करत नसतो. आणि म्हणून नामाचे 10 ठाय याच्यामध्ये नामाच्या स्मरणाने कुणाला लाभ झालेला आहे, कसा कसा लाभ झालेला आहे हे आधी त्याच्यामध्ये ते सांगणार आहेत. आणि त्यानुसार मग ज्यांना तो लाभ झालेला आहे तो लक्षात आपण घेऊ की खरोखरच यांना या नामामुळे लाभ झालेला आहे, ते लक्षात घेऊनच आपण सुद्धा नामस्मरण करणार आहोत. इथे म्हणून उदाहरण देतात, ते नाम उच्चारिले द्रुपदाऊसी. म्हणजे द्रौपदी जी होती, त्या द्रौपदी कृष्णाला भाऊ मानलेलं होतं तिने, आणि तिने ते नामाचं उच्चारण केलेलं आहे. जेव्हा तिच्यावर संकट आलं, कुठलं संकट आलं, जे कौरवी अवकळा केली तै कौरव तेने नामेची संहारिले, तेने नामे दुर्वासियासी खलाविली. म्हणजे ज्यावेळी द्रौपदी जे आहे वस्त्रहरण तिचं जेव्हा करत होते तेव्हा ती अवकळा केली. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने अघटित कार्य पांडवांनी केलेलं आहे. त्यामध्ये मुळात म्हणजे कृष्ण महाराजांनी जे पांडव आहेत त्यांना सांगितलेलं की दुर्योधनाची आणि तुमची जर का भेट झाली आणि ते जर का द्यूत खेळण्यासाठी वगैरे ते म्हणतील तुम्हाला, तर तुम्ही ते द्यूत खेळू नका. आधीच्या काळामध्ये कसं आहे की द्यूत खेळणं म्हणजे ते जे काही खेळलं जायचं जुगार सारखं, ते आधीचे ते राजे महाराजांचं एक स्वाभाविकपणा तो होता. शिकारीला जाणं, द्यूत खेळणं वगैरे इत्यादी प्रकारे लढाईला जाणं, म्हणजे त्यांच्या क्षत्रिय विभागातला तो गुणधर्मच त्यांचा तो होता. आणि त्याच्यामुळे ते जर का राजा असतील तर मग त्यांचे असं पण द्यूत वगैरे खेळणं हाही प्रकार त्यांच्यामध्ये असायचा. आणि म्हणून जसं आता आपण कोणाकडे गेलं की ते सहज म्हणतात चहा घ्या, आपण नाही म्हणतो, ते परत आग्रह करतात आपण नाही म्हणतो, ते तिसऱ्या चौथ्यांदा आग्रह केला की आपण हो म्हणतो. म्हणजे आपल्याला कुठेतरी ते घ्यायचं असतं, परंतु आधी आपण नाही नाही म्हणतो आणि मग घेऊन घेतो. तशा पद्धतीने कृष्ण महाराजांना माहिती होतं की दुर्योधनाची भेट झाल्यानंतर तो आग्रह करणार आहे, कारण त्याच्या मनामध्ये कपट आहे. त्याला त्या माध्यमातनं यांचं पूर्ण राज्य हिसकावून घ्यायचं आहे. कुणाला? दुर्योधनाला. कुणाचं? पांडवांचं. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांची ती इंद्रसभा
बनवलेली आहे, पूर्ण मायावी ते महल त्यांनी बनवलेला आहे, पांडवांच्या त्या ताब्यातला तो महल. आणि जेव्हा दुर्योधन तिथे आला तेव्हा तिथे असं मायाजाल सारखं होतं की एखाद्या ठिकाणी रस्ता दिसायचा पण तिथे रस्ता नसायचा, भिंतीसारखं काय असायचं, जाऊन तिकडे तो धडकायचा. आणि एखाद्या ठिकाणी रस्ता नाही असं वाटायचं तर तिथे रस्ता असायचा. आणि मग तो ते महाल बघता बघता दुर्योधन एका ठिकाणी चांगली ती रांगोळी काढलेली होती, आणि ती रांगोळी पाण्यावरची रांगोळी होती. आणि पाण्यावर पण रांगोळी काढतात बरं का, पाणी असं स्थिर करून त्याच्यावर लाकडाचा भुसा टाकतात आणि मग त्याच्यावर ती रांगोळी काढल्या जात असते. आणि अशा पद्धतीने ते पाणी होतं आणि पाण्यावर ते पूर्ण नक्षीकाम दिसलं. दुर्योधनाला वाटलं की किती सुंदर नक्षीकाम आहे, म्हणून त्याच्यावर तो चालत गेला. ते पाणी होतं, त्याचा जो पाय आहे तो पाण्यामध्ये तो पडला आणि एकदम पूर्ण पाण्यामध्ये बुचकळला तो. आणि द्रौपदीने ते बघितलं आणि ती हसली. आपण पहिल्या सत्रात बघितलं ना, कोणी पडलं वगैरे काय तर आपल्याला सगळ्यात पहिले हसायला येत असतं. आणि ती पण हसली. आणि ते हसणं जे आहे ते दुर्योधनाला निश्चितच त्यालाच काय, पण आपल्याला पण ते आवडलं नसतं. आणि तिने तसं ते हसलं नव्हतं पाहिजे, ती हसली. आणि त्याच्यानंतर त्यांनी निश्चित केलं की आता हा जो काय महल आहे तो आपण आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा, यांना परत बेघर करून टाकायचं, अशा पद्धतीची योजना त्यांनी केलेली होती. आणि ते कशा पद्धतीने मिळेल, युद्ध करून तर मिळेलच, परंतु द्यूत खेळून सुद्धा ते आपण मिळवू शकतो. आणि या दृष्टीने त्याचं नियोजन होतं. कृष्ण महाराजांना ते माहित होतं. आणि म्हणून ते कृष्ण महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं, द्यूत वगैरे तुम्ही खेळू नका. परंतु पांडव गेले आणि त्यांनी आग्रह केला. पांडवांनी सुद्धा एखाद्या वेळेस नाही वगैरे म्हटलं असेल, आणि हो नाही करता करता मग त्यांनी म्हटलं की काय घाबरता की काय खेळायला. आता हा शब्द असा आहे की कोणी घाबरता का जरी म्हटलं तरी आपण काही गोष्टींना घाबरायचंच असतं बरं का. प्रत्येक गोष्टीला निडरपणे आणि न घाबरता पुढे जायचं असं नाही. आपल्याला जर का कळलं की इकडे साप गेलेला आहे, मग तिथे जायचं का आपण? काळोखामध्ये साप लक्षात येणार नाही, दिसणार नाही, काय नाही. आणि कोणी म्हटलं घाबरतात काय, हो घाबरतो आम्ही, इकडे साप गेलेला, तो चावला तर उगाच जीव जाईल आपला, त्याच्यापेक्षा आम्ही घाबरतो. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये घाबरायचं. कोणी दुसऱ्या माळानं उडी मारायला म्हटलं, मारा बरं, मग आपण लगेच मारायची का? आम्ही घाबरत नाही, आम्ही घाबरतो. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण घाबरलंच पाहिजे. ज्याच्यामध्ये आपलं नुकसान असेल किंवा ज्याच्यामध्ये आपलं कुठल्याही प्रकारचा लाभ नसेल तर त्या गोष्टीला आपण घाबरलं पाहिजे, किंवा ती गोष्ट केली नाही पाहिजे. घाबरण्याचा प्रश्न नाहीये, पण त्या गोष्टीमध्ये आपला लाभच नसेल. दोन गोष्टी असतात, लाभही नाही आणि नुकसान पण आहे, तर त्या गोष्टी करायच्या नाहीत. कधी कधी आपण दुसऱ्यांची मदत करतो, त्यांचा लाभ करून देतो आणि आपण नुकसान मध्ये येऊन जातो. तसा लाभ दुसऱ्यांचा करायचा नाही. लाभ असा करायचा की त्याचाही लाभ झाला पाहिजे आणि आपलं नुकसान देखील नाही झालं पाहिजे, अशा प्रकारचा लाभ आपण करायचा. नाही तर एखाद्याला आपण ₹1,00,000 उसने दिले, त्याचा लाभ झाला ना आपलं नुकसान झालं, त्यांनी जर का नाही फेडले ते तर. मग त्यापेक्षा दोन्ही बाजूनी असं नियोजन करून ठेवायचं व्यवस्थित की लाभही आपला त्याचा झाला पाहिजे, नुकसानही आपलं झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने इथे दुर्योधनाने असे काही शब्द उच्चारण केले की पांडव द्यूत खेळायला बसले. आणि त्या द्यूतामध्ये प्रत्येक गोष्ट जे लावत गेले की चला द्यूतामध्ये आम्ही ह्या डावाला हे लावतोय, तर ते प्रत्येक गोष्ट ते हरत गेले. महाल सगळा गेला राहण्याचा. आणि मग सगळं हरत गेले. आता त्यांना डाव लावण्यासाठी म्हणजे आता तिथे काहीच शिल्लक राहिलं नाही. पाचही पांडव माना खाली घालून बसलेले होते. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की द्रौपदी आहे की. आता त्यावेळेला पांडव इतकं काय हरून बसलेले होते की ते प्रतिकार सुद्धा करू शकले नाही. आणि द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं गेलं. आणि अतिशय म्हणजे लाजिरवाणी आणि अतिशय चुकीची घटना जी आहे भारताच्या इतिहासामध्ये त्या दिवशी घडलेली आहे की भीष्म पितामह त्या ठिकाणी बसलेत. ज्या त्या गोष्टीसाठी प्रतिज्ञा घेणारी व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे, म्हणजे सामर्थ्यवान व्यक्ती आहे, साधीसुधी व्यक्ती नाही ते.
भीष्म पितामह. मग त्या व्यक्तीने त्या वेळेला उभं राहिलं पाहिजे तर की आपल्या घरची सून आहे, हिच्या बाबतीमध्ये असं कुठलेही कार्य तुम्ही करू नका. परंतु त्यावेळी भीष्म पितामह सुद्धा उठू शकले नाहीत. का? कारण की ते दुर्योधनाचं अन्न खात होते, दुर्योधनाचं अन्न ग्रहण करत होते. असतं ना की आपण कुठेही जाऊन कुणाचंही अन्न ग्रहण करतो, याचा प्रतिबंध आहे. फक्त महानुभाव पंथात आहे असं नाही, प्रत्येक धर्मामध्ये प्रतिबंध आहे बरं का. जैन लोक आहेत हे कुठेही जाऊन खात नाही. तुम्ही विचारा, आता इथे जवळच आहे की नाही जैनांचं, बघा त्यांचं आचरण कसं आहे. ग्रस्त लोकांचंही आचरण असं आहे ते कुठेही जाऊन जेवत नसतात. का? कारण की कुठली भूमी कशी आहे, अन्न तयार करण्याची पद्धत कशी आहे, काय आहे, आणि हे फक्त इथेच आहे अशातला भाग नाही, प्रत्येक धर्मामध्ये ते आहे. हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे तसं. आणि इतरही जे धर्म आहेत त्या धर्माचा जर का तुम्ही बारकाईने अभ्यास केला, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये तुम्हाला तो विषय मिळेल. लोकांमध्ये आचरायला मिळेल की नाही मिळेल माहिती नाही. जसं आता आपण भोजन करतो, हे भोजन जे करतो या भोजनामध्ये एवढ्या चुका आहेत, परंतु ते आपल्यामध्ये दिसत नाही. आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत, बरोबर गोष्टी आपल्यामध्ये दिसत नाहीत, परंतु ते चूक आहे कधी कळेल तुम्हाला? तुम्ही म्हणाल की नाही आमच्या घरी सगळेजण असंच जेवतात, किंवा आमच्या गावातही असंच जेवतात, आमच्या समाजामध्ये असंच जेवतात. कुठेच तुम्हाला ते चूक आहे कोणीच सांगितलं नाही. परंतु ते त्या वेळेला ते भोजन करणं किंवा तो पदार्थ खाणं हे कसं आहे की ते आहार दृष्टीने चुकीचं आहे. पण ते मिळेल कुठे, वाचायला कुठे मिळेल? ते आहाराचा जो ग्रंथ आहे, आरोग्य विभागाचा जो ग्रंथ आहे, आयुर्वेदाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. पण ते इथे पाळत असताना तुम्हाला कोणी दिसणार नाही. एका ठिकाणी मी म्हटलं की हा मी पुढे जेवायला चाललेलो आहे, तर जाता जाता मी तुमच्याकडे येऊन जाईल धावत भेट. ते काय घेणार काय घेणार म्हटलं, चहा मी थोडासा घेईन. ठीक आहे. आणि मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी काय केलं, कलिंगड आणून दिलं मला. म्हटलं आता कलिंगड, म्हटलं चहा, ते चहा पण ठेवलेला आहे आणि कलिंगड पण आहे. मी म्हटलं आता मनात म्हटलं की असं चहा पण घेऊन या, मग कलिंगड चहामध्ये बुडून बुडूनच खाता येईल मला. म्हणजे आता ते दोन्ही गुणधर्म कसे आहेत, वेगवेगळे आहेत. कलिंगड हा एक प्रकार वेगळा आहे आणि चहा हा एक प्रकार वेगळा आहे. कलिंगड थंड आहे गुणधर्माने, चहा उष्ण आहे की नाही? म्हणजे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. त्याच्यामध्ये परत त्यांनी अजून काय केलं, एक ते थंड शीत पेय पण आणून दिलं. अहो म्हटलं चहा पण, शीत पेय पण आणि कलिंगड पण खायचंय. नाही काय होत नाही, खा. अहो काय होईल ते मला होईल म्हटलं. मला उद्या डॉक्टर मलाच ओरडतील की असं विरुद्ध आहार तुम्ही कसा काय खाल्ला. म्हणजे आपल्याला आहारशास्त्रच माहित नाहीये. म्हणजे ते आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे आणि ते आपल्याला इथे कुठेच आपल्याला कोणी पाळताना दिसत नाही. ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. आपल्या रोज आहे ना, आपलं 3 वेळेला आपल्या भोजनाचं कसं आहे, किती वेळा असतं जेवण आपलं घरामध्ये, 3 वेळा जेवण आहे. मध्ये कधी भूक लागली तर परत खातो आपण, मध्ये चहा वगैरे हे चालूच राहतं आणि हे कधी थांबणार नाही. हे कशामध्ये जातो, आहारामध्ये जातो. अध्यात्मापेक्षा जास्त वेळ आपला आहारामध्ये जातो. मग अध्यात्माची माहिती आपल्याला नाही आहे, हा तर भाग खूप दूरचा आहे. आपला जो वेळ दिवसातले आपले 100 पैकी 100% पूर्ण दिवस असेल तर त्यातला पूर्ण वेळ जो आहे आपला 80 ते 70% वेळ आपल्या जेवणामध्ये जातो. जेवण बनवणे, आणि तुम्ही नोकरीला जे जाता ते सुद्धा जेवणासाठीच जाता, कारण त्याच्यातनं सुद्धा आपलं द्रव्य कमवून धान्य आणायचंय त्यासाठी पण, म्हणजे तो पूर्ण वेळ त्याच्यासाठी आहे. जर का आपण कोणाला विचारलं तुम्ही कमवता कशासाठी, ते म्हणतात पोटासाठी. म्हणजे भोजनाचाच विषय त्याच्यामध्ये आला. मग एवढं जर का भोजन आपल्या आयुष्यामध्ये आहे तर त्या भोजनाचं यथायोग्य ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. कुठल्या वेळेला कुठलं भोजन करायचं, कुठल्या वेळेला कुठला पदार्थ खायचा हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि चुकीच्या वेळेत जर का चुकीचा पदार्थ खाल्ला किंवा चुकीच्या प्रमाणामध्ये खाल्ला, जास्त प्रमाणात खाल्ला,
आपण आहे ना पोटभर जेवतो म्हणजे इथपर्यंत, असं मानेपर्यंत येतं, इथपर्यंत जेवतो आपण, म्हणजे हे एवढं जेवण सुद्धा चुकीचं आहे. आहारशास्त्राविषयी सुद्धा आपल्याला माहिती नाहीये आणि तुम्हाला इथे कोणी पाळताना सुद्धा दिसणार नाही. दूर दूरपर्यंत सगळे जण चुकीच्या वेळात आहार घेतात आणि चुकीचा आहार घेत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातलं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की द्रौपदी जी आहे त्यावेळेला म्हणजे पांडवांना हे कळालं पाहिजे होतं की आपण कुठल्या पद्धतीने चाललेलो आहोत, काय करतो आहोत, ही कार्य चुकीचं आहे. आपला विषय चालू आहे अन्न ग्रहणाचा, की अन्न ग्रहण जे आहे ते एरवी पदार्थ तर चुकतात पण जागाही चुकते आपली, की आपण कुठल्याही ठिकाणी जाऊन कुठल्याही निमित्ताचं अन्न आपण ग्रहण करत असतो आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर तशी आपली वृत्ती होत असते, बुद्धी होत असते. तुम्ही जर का संवेदनशील असाल तर तुम्हाला ही गोष्ट लगेच कळते. आपण पदार्थ खातो आणि जर का तो उन्हाळ्याच्या काळात विटला असेल, है ना, तुम्हाला कळतं की नाही लगेच? तुम्ही काय म्हणता, विटलेला नाही, विटण्याची सुरुवात झाली बरं का. विटण्याची सुरुवात एक प्रकार वेगळा आहे आणि विटणं हा एक प्रकार वेगळा आहे. विटण्याची सुरुवात झाली तरी तुम्हाला लगेच कळतं, ह्याला म्हणतात संवेदनशीलपणा. जसं मला पाणी गोड लागतं प्यायला, गोड म्हणजे साखर टाकलेलं नाही बरं का, गोड म्हणजे जे खारं नाहीये, असं क्षारयुक्त नाहीये जास्त. पाण्याची चव बदलली की मला लगेच लक्षात येतं. आपल्या पूर्ण जो काही दिवसभराचा आपला क्रम आहे जगण्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला जर का काही खाल्ल्यामुळे त्रास झाला की लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की कढी पिल्यामुळे ऍसिडिटी झाली बरं का, आपल्याला पित्त वाढलं कशामुळे, कढी पिल्यामुळे, उष्णता वाढली कशामुळे, ते अमका अमका पदार्थ आपण खाल्ला त्याच्यामुळे उष्णता वाढली, सर्दी झाली कशामुळे, ते थंड पाणी पिलो त्याच्यामुळे सर्दी झाली, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तसं तुम्ही अविहित इतर ठिकाणी जाऊन जे काही भोजन करता त्या भोजनामुळे सुद्धा आपल्यात बदल होतो बरं का. आपल्याला आपण जे एरवी जेवलो की आपण फ्रेश असतो, पण त्या दिवशी जेवण केले की दिवसभर आळस आळस असतो, देवधर्माचं काही करू वाटत नाही, घरातली कामं करू वाटत नाही, दुसऱ्या दिवशी परत आपण व्यवस्थित असतो. काय झालं हे आपल्याला सांगता येत नाही, पण आळस इतका भरलेला असतो त्या दिवशी. का? कारण की आपण चुकीच्या ठिकाणाचा भोजन केलेलं आहे. आणि त्याचे उदाहरण तुम्हाला इतिहासामध्ये बघायला मिळतात. पितामह भीष्म का नाही उठले बरं? आता इथे कुठली एखादी अन्यायकारक घटना घडत असेल तर आपण दोन शब्द तिथे बोलणारच की नाही, अरे भांडू नका, एवढं तरी बोलणार की नाही? तेवढं सुद्धा पितामह भीष्म का नाही बोलू शकले? कारण की अन्न जे खात होते ते दुर्योधनाचं खात होते आणि जसं अन्न असेल तशा प्रकारची वृत्ती तयार होत असते आणि ती वृत्ती तयार झालेली होती. आणि म्हणून बघा, तुम्हाला सुद्धा जर का अन्न अशा चुकीच्या ठिकाणचं जर का तुम्ही भोजन करत असाल तर तुमच्यामध्ये सुद्धा बदल झालेला तुमच्या लक्षात येईल. पण कधी? जेव्हा तुम्ही संवेदनशील असाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. घरातली सुद्धा काही कामं असतील ती सुद्धा करू वाटत नाही, इतक्या प्रकारचं मळीनत्व येतं. मळीनत्व म्हणजे काय? की आपलं जे शुद्धत्व असतं ना, जसं तुम्ही एखादं तांब्याचं भांड असतं ते चांगलं चकचकीत धुवून ठेवता, तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत ते परत काय होतं, ते असं मळीन मळीन होत जातं, परत तुम्हाला ते घासावं लागतं. म्हणजे जेवढं तुम्ही घासाल तेवढं ते तकतकीत असं दिसत असतं. तशा पद्धतीने आपलं मन शुद्ध असतं, पवित्र असतं आणि जे आपण इथे इकडे तिकडे जातो, एकमेकांशी बोलतो, तिथले विषय ऐकतो, तिथल्या त्यांनी केलेल्या निंदा, कोणाच्या तरी बाबतीमध्ये केलेल्या निंदा त्या आपण ऐकतो, वाईट गुण ऐकतो एखाद्याचे, हे सगळं आपण डोळ्यांनी जे जे काही वाईट बघतो, कानाने जे जे काही वाईट ऐकतो किंवा शब्दाने तोंडाने जे आपण वाईट वाईट बोलतो, या सर्वांमुळे जसं ते तांब्याचं भांड मळीन मळीन होत जातं, काळं काळं पडतं, तशा पद्धतीने आपलं सुद्धा अंतःकरण, आपलं सुद्धा मन जे आहे ते असंच अशुद्ध अशुद्ध होत जात असतं. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता आम्ही नित्य विधीमध्ये असलो तर आम्हाला लगेच लक्षात येतं की आज थोडं स्मरण आपलं बरोबर होत नाहीये, की आज आपलं वाचन बरोबर होत नाहीये,
म्हणजे लगेच लक्षात येतं की आपण कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणावरून आलं गेलेलं आहे, प्रवास केलेला आहे, कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आपण काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे हा बदल आपल्यामध्ये झालेला आहे। एक व्यक्ती मी बघितले, त्यांनी थोडं पण थंड खाल्लं की लगेच त्यांचा घसा धरतो, म्हणजे ते इतकं त्याच्याविषयी सेन्सिटिव्ह असतात की अजिबात कुठले थंड पदार्थ ते खात नाहीत। म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला आपलं जे काही जगणं आहे ते आपल्याला कळालं पाहिजे। जगण्यातले चांगले बदल सुद्धा कळाले पाहिजेत, जगण्यातले वाईट बदल सुद्धा आपल्याला कळाले पाहिजेत। आपलं जगणं मळीनत्वाकडे चाललंय की उजळतीकडे चाललेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे। कुणीतरी म्हटलं आणि म्हणून ते आपण खाल्लं चालत नाही। डायबिटीस असलेला माणूस काही खात बसला चालणार नाही, पित्त आहे काही खात बसले चालणार नाही, तुम्हाला त्याच्या नियमावली पाळाव्या लागते। आणि आजच्या जगामध्ये युगामध्ये सगळ्यात जर का कडकपणे पाळत असेल खाण्यापिण्याच्या बाबतीत ते डायटिंग वाले आहेत बरं का। तुम्ही भेटले कधी डायटिंग करणाऱ्यांना? त्यांना भेटा, तुम्हाला खरं कळेल की नियंत्रण म्हणजे काय असतं। तुम्ही त्यांना म्हणा एक पेढा खा, काय होत नाही, ते म्हणतात नाही एक पेढा खाल्ला तर एवढ्या कॅलरीज वाढतील, एवढं असं होईल तसं होईल, एवढं वजन वाढेल तेवढं वजन वाढेल। ते आपण म्हणतो नको बाबा ते काही सांगू नका, भले तर पेढा नका खाऊ पण ते पुढचं नको। त्यांचं एवढं डिटेलिंग असतं की त्यांना जर का म्हटलं हे तुम्ही चहा घ्या, ते चहाचे विविध तुम्हाला ते अपाय सांगत बसतील ते त्याच्यामध्ये। म्हणजे ते अजिबात तुम्ही जर का अवेळी आणि जे काही खायचा नाही पदार्थ तुम्ही त्यांना दिला तर ते बिलकुल खाणार नाही, म्हणजे नाहीच खाणार। म्हणजे इतके कडक पाळतात कशासाठी? आपलं तब्येत चांगली राहावी, प्रकृती चांगली राहावी यासाठी, म्हणून ते एवढं पालन करत असतात। आपला जो धर्म आहे तो चांगला राहावा यासाठी आपण देखील काही काळज्या ज्या आहेत ते घेतल्या पाहिजेत। कोरोना काळामध्ये आपण काळजी घेतली की नाही? आपल्याला काही होऊ नये म्हणून तुम्ही सगळीकडचं खाणं पिणं टाळलं किंवा इकडे तिकडे येणं जाणं टाळलं। काय होतं? आपण संपर्क ठेवतो, परंतु लक्षात घ्या तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुमचं मन किती शुद्ध असतं। सकाळी उठतो आपण, डोक्यात कुठलाच विचार नसतो, शांतता असते। म्हणून स्वामींनी स्मरणाची वेळ सकाळची सांगितली 3 ते 6। आता 10वी 12वीचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या, त्यांना किती वाजता उठवायचे अभ्यासाला? सकाळी 11ला की 12ला? किती वाजता उठवतात? सकाळी 5च्या आधी वगैरे उठवतात त्यांना की सकाळचा अभ्यास चांगला असतो। का? कारण ती वेळामध्ये कोणी उठलेलं नसतं, सगळे झोपलेले असतात। आणि जसं जसं दिवस पुढे पुढे येतो आणि उजाडतो दिवस, तो तसं तसं लोक उठत जातात। जसं जसं लोक उठतात तसं तसं गावातली शहरातली ज्या हालचाली वाढतात, बोलणं वाढतं, हिंसा वाढते, सगळीकडे चुली पेटतात घरोघरी, तेवढं तेवढं हिंसा वाढत 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 जाते। दुपारी 12 पर्यंत सगळेजण उठलेले असतात है ना। काही लोक 11-12ला पण उठणार आहेत सकाळी। मग सूर्य डोक्यावर आलेला असून तेव्हा आपली चिडचिड होते। सकाळी चिडचिड होत नसते आपली, सकाळी आपण उठलं की शांत हळू आवाजात बोलतो आपण, म्हणजे सकाळी एवढी शांतता आपण ठेवतो। दुपारच्याच वेळेला आपणच असतो जे मोठमोठ्याने बोलतो। का? कारण की ती वेळ तामस झालेली आहे, मध्यान्ह वेळ आलेली आहे। आपल्याला वाटतं की सूर्य डोक्यावर आलाय म्हणून आपली चिडचिड होते, तसं नाही। या जगामध्ये समाजामध्ये त्या वेळापर्यंत सगळे उठलेले असतात आणि सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंसा होते आणि ते हिंसेचं हिंसकत्व जे आहे, तमतम आहे, तामस बुद्धी जी आहे, तमबुद्धी जी आहे ती पूर्ण समाजामध्ये पूर्ण गावात शहरात पसरलेली असते आणि त्याच्यामुळे तो भाग तसा आपला जो आहे तो चिडचिडेचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वाढतो। आणि तसंच संध्याकाळ होत गेली की हळूहळू हळू काय होतं? शांतता वाटत जाते। म्हणजे लोकांचं दुपारी 12 वाजेपर्यंत जो काही एखादा दोष करण्याचा उल्हास असतो तो हळूहळू, आपण संध्याकाळच्या वेळेला थकत जातो की नाही? सकाळी पूर्ण फ्रेश असतो आणि संध्याकाळी आपण थकत जातो, म्हणजे आपली क्रिया करण्याची जी काही हालचाल आहे ती कमी 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 होत जाते, हिंसेचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि रात्री एकदम आपण शांत होतो आणि सकाळी परत 3 ते 6चा कालावधी एकदम शांतता आहे, शुद्धता आहे, पावित्रता आहे। आणि म्हणून ती वेळ जी आहे ती वेळ अतिशय सर्व दृष्टीने, तुम्हाला
काहीतरी एक्सरसाइज करायची आहे ती वेळ चांगली आहे, स्मरण करायचं ती वेळ चांगली आहे, काही तुम्हाला वाचन करायचं असेल तर ती वेळ चांगली आहे, अध्ययन करायचं आहे तर ती वेळ चांगली आहे, चिंतन करायचं आहे तर ती वेळ जी आहे ती एकदम चांगली आहे. आणि म्हणून तो जो कालावधी आहे तो कालावधी उत्तम अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं शुद्धत्व जे ठेवायचं आहे ते शुद्धत्व अनेक प्रकारातनं ठेवायचं आहे. आपला विषय चालू आहे की सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही शांत असता, एकदम मनातलं वातावरण चांगलं, आणि जसं जसं लोकांचा संपर्क वाढतो तसतसं आपण चिडचिडे होत जातो, वैताग वगैरे हा सगळा वाढतो. म्हणजे आपल्या लोकांचा संपर्क झाला, आता तो लोकांचा संपर्क जो होतो ते लोक कोण आहेत याच्यावर पण खूपशा गोष्टी डिपेंड असतात. ते लोक जर का व्यवहारातले असते तर आपली तमतम वाढणार, चिडचिड वाढणार आपली. ते लोक भांडखोर असतील तर त्याच्यामुळे आपले हिंसकपणा वाढतो. ते लोक जर का धार्मिक असतील भेटणारे तर आपला शांतपणा जो आहे तो वाढतो. जेवढी धार्मिक लोकांशी तुमची भेटगाठ होईल तेवढं तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, शांत होतं, आणि ते नेहमीसाठी कायम स्वरूपासाठी असं ते आहे बरं का. असं नाही की तेवढ्याच वेळापुरतं. तुम्ही जेवढा संपर्क जास्त कराल धार्मिक व्यक्तीशी तेवढं तुमचं अंतःकरणातली शांतता जी आहे ती तशीच राहते. आता समजा तुम्ही आहात बसलेले आहेत आणि एखादी व्यक्ती हळू आवाजात जर का तुमच्याशी बोलली तर तुम्ही त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलता का? ते ज्या आवाजाच्या पट्ट्यात बोलतात तुम्ही सुद्धा त्याच पट्टीमध्ये बोलता. एखाद्याने मोठ्या आवाजात भांडण केले, तुम्ही लहान आवाजात भांडण करता का? तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज काढता. म्हणजे आपल्याला बोलणारा, आपल्याशी चालणारा व्यक्ती कुठल्या पट्टीमध्ये बोलतोय त्या पट्टीमध्ये आपण बोलायला लागतो. तसंच त्याने जर का चांगलं कार्य केलं तर आपणही त्याच्याशी चांगलंच कार्य करतो, वाईट कार्य केलं तर आपण वाईटच कार्य करतो. म्हणजे आपण दोन्ही, त्यांनी जर का लात मारली तर आपण हात नाही, आपण पण लातच मारायचा प्रयत्न करत असतो. जसा व्यक्ती भेटेल तसा आपण वागायला लागतो. असे बदल आपल्यामध्ये होतात. नुसतं व्यक्तीच्या भेटीमुळे हा बदल होतो. एखाद्या जागेमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात तर हा बदल आपल्यामध्ये होत असतो. आणि एकदा तर असं झालं की कृष्ण महाराज आणि धर्मराज जे आहेत ते चाललेले होते, युधिष्ठिर पांडवांचे मोठे बंधू, आणि जात असताना काय झालं की कृष्ण महाराज पुढे चाललेत, युधिष्ठिर मागे मागे चाललेले आहेत. आणि एका विशिष्ट जागेतनं जाताना युधिष्ठिराला असं वाटलं की तलवार काढू आणि कृष्ण महाराजांचा शिरच्छेद करू आणि त्यांचा मुकुट म्हणजे त्यांचं राज्य मी घेऊ, असं त्याच्या एकदम डोक्यात आलं. आता कृष्ण महाराजांवर त्याची एवढी श्रद्धा आहे, एवढं तो मानतो वगैरे सगळं, आणि एकाएकी त्याच्या मनामध्ये असा विचार आला, आणि विचार आल्यानंतर तशी वृत्ती तयार झाली. पण थोडं अंतर चालून गेल्यानंतर तो विचार निघून गेला. थोडं अजून अंतर चालून गेले, मनात विचार चालूच होता तो. आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं बरं का की मगाशी आपण तर खूपच वाईट विचार करून बसलो. तलवार काढून कृष्ण महाराजांना मारायचं म्हणजे काय, त्यांचं राज्य घेण्याचा विचार माझ्या डोक्यात आलाच काय. त्यांनी कृष्ण महाराजांचे पाय पकडले आणि त्यांनी कबूल केलं की मगाशी माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल असा असा विचार आला बरं का. असं का झालं, माझ्याकडनं असा विचारच कसा काय आला. कृष्ण महाराज म्हणाले हा तुझा दोष नाही आहे, हा त्या जागेचा दोष आहे. आपण ज्या भागात आलो ती रणभूमी आहे, आणि रणभूमीमध्ये कशासाठी जातात लोक? रणभूमीमध्ये निरूपण वगैरे होतं का कधी? फक्त एकदाच झालं द्वापर युगामध्ये. रणभूमीमध्ये कृष्ण महाराज आणि अर्जुन देव आहेत, आणि दोघांचं जे धर्मसंवाद झालेला आहे या व्यतिरिक्त रणभूमीमध्ये कुणीही पोथी ऐकायला गेलेलं नाहीये, निरूपण ऐकायला गेलेलं नाही. आपण कोर्टात जातो की पोलीस स्टेशनला जातो, कशासाठी जातो? धार्मिक पुस्तक वाचायला जातो का? स्मरण करायला जातं का कोण तिथे? नाही, तिथे लोक भांडायला जातात. बरं आपलं काही भांडण नाही, आपण दुसऱ्या सोबत गेलोय फक्त, तर आपली पण तेव्हा बुद्धी तशीच असते बरं का. आपली पण भांडखोरच बुद्धी असते. आपलं भांडण नाहीये, भांडण त्या दोघांचं आहे. किंवा आपण सहज गेलेलो आहे, आपलं काहीच काम नाही, असंच गेलो एकटेच, आणि तिथलं वातावरण बघितलं की आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा तो विचार येतो. म्हणजे कृष्ण महाराजांनी सांगितलं ती रणभूमी आहे. रणभूमीमध्ये सगळे लोक काय येतात युद्ध करायला? संपत्ती, प्रॉपर्टी.
आता पण कोर्टामध्ये जर का निम्मे अधिक वाद जर का बघितले ते संपत्तीच्या संबंधित आहेत, जमिनीच्या संबंधित आहेत, जागेच्या संबंधित आहेत. आणि हे जे काही वाद आहे संपत्तीचे आत्ताचे नाही, हे द्वापार युगात त्याच्या आधीपासून हे वाद आहेत. इतिहासामध्ये सुद्धा हे वाद आपल्याला बघायला मिळतात. कसले वाद आहेत? हे जमिनीच्या संदर्भातले असतील, जागेच्या संदर्भातले असतील, संपत्तीच्या संबंधित असतील. अशा प्रकारचे जे काही वाद आहेत ते त्या काळापासून आहेत. आणि त्या काळामध्ये असा वाद असेल तर पंचायत समिती असायची. पण दोन राजांमध्ये जर का हा वाद असेल, रणभूमीवर युद्ध पुकारलं जायचं आणि तिथे सगळे जे काही युद्ध व्हायचे, तलवारी काढले जायचे, शस्त्र काढले जायचे. हे कशासाठी? हे केवळ आणि केवळ ती संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी ते शस्त्र काढल्या जायचं. समोरच्याला मारून टाकायचं आणि त्याच्याकडची सत्ता आपल्या ताब्यामध्ये घ्यायची. अशा प्रकारचा विचार घेऊन त्या रणभूमीमध्ये जाणारे लोक होते. आणि ती रणभूमी आहे ज्याच्यामधनं आता कृष्ण महाराज आणि युधिष्ठिर चाललेले आहेत. अशा वेळेला युधिष्ठिरांच्या मनामध्ये तो विचार येणं स्वाभाविकच आहे. लहान मुलं असतं ना, त्यांनी काही खायचं ते दुकान बघितलं की लगेच त्याला भूक लागून जाते. म्हणजे नुसतं ते दुकान बघितलं की लगेच त्याला भूक लागते. एखादं खेळण्याचं दुकान बघितलं की लगेच त्याला त्याची भूक तयार होते की मला खेळणं खेळायला पाहिजे म्हणून. म्हणजे ज्या वातावरणात तुम्ही जाता तसे तसे तुम्ही होत जाता. कृष्ण महाराजांच्या उत्तरातनं आपल्याला तो विषय कळतो. आणि स्वामींनी, श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव तत्वज्ञानाचा विषय सांगत असताना सांगितलंय की जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके. जीव ज्या संगतीमध्ये जातो तशा पद्धतीने तो होत जातो. आपोआप तो चांगल्या संगतीत गेला तर तो चांगला होत जातो, वाईट संगतीत गेला तर तो वाईट होत जातो. मोठ्यांना हे कळतं बरं का. पण मोठे मात्र आपली संगत वाईट आहे की चांगली याची पडताळणी करत नाही, ते तपासत नाही की आपली संगत कशी आहे. परंतु तेच मोठे लोक मात्र लहान पोरांना मात्र सांगतात वाईट मुलांमध्ये खेळू नको बरं का. म्हणजे त्यांना हे कळतं की मुलं वाईट आणि चांगली असतात. तसं तेच मुलं जेव्हा मोठे होतात, आपले मित्र होतात ते किंवा आपले संपर्कातले येतात, मग ते सुद्धा वाईट आणि चांगले असू शकतात. आपल्याला ते कळायला पाहिजे. आपण कोणामध्ये उठतो बसतो, कुणाशी जास्त संपर्क आहे आपला, ती व्यक्ती कशी आहे, राजस आहे की तामस आहे, का सात्विक आहे, का हिंसक आहे, का भांडखोर आहे, नेमकी कशी आहे. तुम्ही जर का त्यांच्या संपर्कात राहिलात तर तुमचा सुद्धा स्वभाव हळूहळू तसाच व्हायला लागतो बरं का. तुम्ही संशयी व्यक्तीच्या संपर्कात तुमचा स्वभाव पण संशयी होऊन जातो. तुम्ही भांडखोर व्यक्तीच्या संपर्कात राहा, तुमचा स्वभाव सुद्धा असा भांडखोर व्हायला लागतो. जसं आहे एखादा खादाड माणूस आहे त्यांच्यासोबत राहा तुम्ही, तर आपल्याला सुद्धा मग हे खा ते खा असं आपल्याला सुद्धा व्हायला लागतं. इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत या व्यवहारातल्या. तशाच पद्धतीने इथे विषय सुरू आहे की पितामहा भीष्म जे आहेत ते का नाही बोलू शकले, कारण की ते अन्नच दुर्योधनाचं खात आहे. आपण आतापर्यंत जेवढी उदाहरणं बघितली ती अन्नाच्या संदर्भातली नव्हती, ती जागेच्या संदर्भातली आहे, व्यक्तीच्या संबंधितली आहे, वस्तूच्या संबंधित आहे. म्हणजे वस्तू सुद्धा जर का चुकीची आपल्या संपर्कात आली तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये बदल होऊ शकतो बरं का. महिलांच्या हातामध्ये जर का सुरी आली तर ते काय विचार येतो, काहीतरी भाजी कापायची आहे, बटाटे आहेत, कांदे आहेत, आज विचार येतो की नाही. पण तलवार आली तर मेथीची जुडी आठवणार का तुम्हाला. तलवार आली तर असं मनामध्ये एक वेळ येऊन जाईल की बस, म्हणजे होऊ शकतं तसं. म्हणजे इत्यादी प्रकारे तुमच्या संपर्कात कुठली वस्तू आलेली आहे यावर पण खूप गोष्टी पुढे डिपेंड असतात. म्हणून चुकीच्या पद्धतीने आलेलं धन, चुकीच्या पद्धतीने आलेलं अन्न, काही पण असेल संपत्ती रूपाने जे पण तुम्ही घरी आणता चुकीच्या पद्धतीने कमवलेलं, ते तेवढ्या वेळापुरतं सुख देतं है ना. आता उष्णतेमध्ये जर का बर्फ खाल्ला आपण तर चांगलंच वाटतं, वाईट कोणाला वाटतं का खाताना. परंतु ते चांगलेपणा जो आहे तो बर्फ खाण्याचा चांगलेपणा जास्त वेळ टिकत नसतो, लगेच दुसऱ्या दिवशी गळा धरतो वगैरे, मग आपल्याला वाटतं उगाच गोळा खाल्ला बरं का. तशा पद्धतीने वाईट पद्धतीने कमवलेलं धान्य असेल, वाईट पद्धतीने कमवलेलं द्रव्य असेल, ते कुठे ना कुठे त्याची परतफेड आपल्याला करावी लागते. मग इथे जे सुख मिळालेलं त्या वस्तूमुळे त्या सुखापेक्षा कितीतरी पटीने दुःख मग भोगावं लागत असतं.
आणि म्हणून पितामह भीष्म जे आहेत ते बोलू शकले नाहीत, आणि ते बोलले नाहीत कारण की ते अन्न जे आहे, आपला परत विषय तिकडे आलेला आहे, पदार्थ हा खाण्याचा पदार्थ असून ते खाल्ल्यामुळे आपल्यात बदल होते तर स्वाभाविकच आहे ना. परंतु आपला विषय हा पण चालू होता की नुसती एखादी वस्तू आपल्या हातामध्ये आली चुकीच्या पद्धतीची, तर त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला काय होतं, वाईट जो भाव आहे त्याच्यामध्ये निर्माण होईल. चोरीचं द्रव्य जर का आपल्या हातात आलं तर आपल्याला सुद्धा तोच भाव निर्माण राहणार आहे. त्या पद्धतीचं जर का एखादी वस्तू आपल्या हातामध्ये आली, चोरीची वस्तू आली आपल्या हातामध्ये, तर आपल्याला सुद्धा तोच भाव जो आहे तो आपल्याला वृद्धिंगत होणार आहे. आणि म्हणून इथे अन्नाचा विषय आहे की त्या ठिकाणी द्रौपदीवरती अवकळा आलेली आहे आणि तिला भरसभेत आणलं, आणि आणल्यानंतर तिचं वस्त्रहरण होत आहे, आणि ते वस्त्रहरण होत असताना त्या ठिकाणी सगळेजण दिग्गज लोक बसलेले आहेत, पण कोणीच काही बोलायला तयार नाही. सगळे चांगले 5 पांडव बसलेले आहेत, ते सुद्धा बोलू शकले नाही कारण की त्याच्यामध्ये ते हरून गेलेले आहेत. स्वतःवर त्यांचा हक्क राहिला नाही, दुर्योधनाचा हक्क त्यांच्यावर आला. जे दुर्योधन सांगेल ते आता ते करणार आहेत. कशामुळे? एक वाईट क्रिया त्यांनी केली, द्यूत खेळलं. द्यूत खेळलं कुणामुळे खेळलं? दुर्योधनामुळे खेळलं. परंतु खेळण्याची बुद्धी का झाली? कारण की दुर्योधनाच्या महालामध्ये बसलेले आहेत, त्या दरबारामध्ये बसलेले आहेत. म्हणजे चुकीच्या ठिकाणी बसल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये चुकीचे भाव निर्माण होऊ शकतात, चुकीचे विचार निर्माण होतात, आणि सोबतच चुकीचे कार्य आपल्याकडनं होऊन आपल्याला त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं. आणि म्हणून इथे पांडवांच्या नशिबी हे नुकसान आलं. एवढं मोठं नुकसान आहे की संपत्ती तर गेलीच, परंतु आपण स्वतः सुद्धा ते त्यांच्याकडे गहाण पडल्यासारखे झालेले आहे. एका चुकीच्या क्रियेमुळे, एका चुकीच्या जागी गेल्यामुळे, आणि एका चुकीच्या व्यक्तीशी संपर्क केल्यामुळे इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि मग पितामह भीष्म सुद्धा तिथे आहेत. स्वतः दुर्योधनाचे जे वडील आहेत, काय नाव त्यांचं नाव काय? धृतराष्ट्र. ते पण बसलेले आहेत, सगळेच बसलेले आहेत, पण कोणीच काही बोलत नाही कारण की त्या सगळ्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं, आणि पांडव दुर्योधनाच्या अधीन झालेले होते. अधीनत्व, वाईट व्यक्तीचं अन्नही नको, वाईट व्यक्तीचं अधीनत्वही नको, दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजेत. अधीनत्व आणि अन्न या दोन्ही गोष्टी आपल्याला वाईटाकडे नेत असतात. आणि म्हणून त्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं. द्रौपदीने सगळ्यांकडे मदत मागितलेली आहे, है ना. आपल्या बाबतीमध्ये पण आपल्या लक्षात येतं की आपल्यावर काही संकट आलं की आपण ओळखी पाळखीतले सगळे लोकांना धुंडाळतो मदतीसाठी. ह्यांच्याकडनं मदत, त्यांच्याकडनं, कोणी मदत करत नाही आपल्याला. शेवटी अशी वेळ येते की देवावर आपण सगळं सोपवतो. इकडून तिकडून आपण सगळं द्रव्य उपलब्धी केली. दवाखान्यामध्ये डॉक्टर म्हणतात आम्ही आमचे सगळे प्रयत्न केलेले आहेत, आता आमच्या हातामध्ये इथून पुढे काहीच नाही. आणि अशा वेळेला ते सांगतात तुम्ही तुमच्या देवाला प्रार्थना करा. म्हणजे शेवटी कोणाकडे येतो आपण? देवा. पण कधी येतो? शेवटी येतो. सुरुवातीला आलं तर काय होईल? ज्या ठिकाणी आपण शेवटी येऊन काम आपलं होतं त्या ठिकाणी जर का आपण सुरुवातीलाच आलो तर तिथे तर इकडे बाकीच्यांकडे हात पसरायची काहीच गरज नाही. इतिहासामध्ये आम्हाला बघायला मिळतं की द्रौपदीने सर्वात आधी सर्वांच्या समोर हात पसरलेले आहेत. सगळ्यांकडे मदत मागितली, पांडवांकडेही आणि बाकीचे जे दिग्गज बसलेले राज दरबारामध्ये. सगळ्यांना असं वाटतही होतं हे चुकीचं घडतंय म्हणून, परंतु कुणीही त्यांना त्यावेळेला मदत केली नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला मदत करावी अशी वाटणारे सुद्धा लोक असतात, पण ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतीलच असं नाही, किंवा मदत करतीलच असं नाही. त्या ठिकाणी
सगळेजण बसलेले आहेत, द्रौपदीने सगळ्यांपुढे हात पसरले, पण कुणी मदतीला उभं झालं नाही, किंवा एक शब्द अक्षर, शब्दच काय पण एक अक्षर, काना, मात्रा, वेलांटी सुद्धा देखील द्रौपदीच्या बाजूने बोलू शकले नाहीत. इतकं दुर्योधनाचं म्हणजे वाईटाचं प्रस्थ एवढं होतं. एखाद्या चांगल्या कार्याला लोक लगेच नावं ठेवून बोलतील बरं का. तुम्ही एखादं चांगलं कार्य आरंभा, लगेच लोक तुम्हाला नावं ठेवतील. परंतु तुम्ही एखादं वाईट कार्य करा बरं, कोणाची हिंमत नाही बोलायची. ते म्हणतात नाही बाबा ते भांडखोर आहेत परत, म्हणजे ते परत भांडतील आपल्याशी, त्यापेक्षा नको बोलायला. परंतु तुम्ही चांगलं कार्य करा, सात्विक कार्य करा, लगेच लोक नावं ठेवायला लगेच उभे राहतात. आणि म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथे आपल्याला जो मदत करणारा आहे तो परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराकडे शेवटी नाही जायचं, सर्वात आधी जायचं. परीक्षेच्या वेळेलाच कसं असतं, पूर्ण वर्ष निघून जातं. आई वडील सांगतात अभ्यास कर अभ्यास कर, ते मुलं काय अभ्यास करत नाही. ते कधी अभ्यास करतात, शेवटी अभ्यास करतात. परीक्षेला 1-2 महिने बाकी असतील मग ते अभ्यासाला. तेच जर का अभ्यासाने सुरुवातीपासून केलं तर त्यांना चांगले मार्कही मिळतील आणि कुठल्याही प्रकारचं मनस्ताप त्यांना त्या परीक्षेचा असणार नाहीये. तशा पद्धतीने परमेश्वराशी आधीच आपण संलग्नित असलो तर आपल्याला पदोपदी परमेश्वर सहाय्य करतात. आणि त्या वेळामध्ये द्रौपदी जी आहे तिचं वस्त्रहरण होतंय, ती गोल गोल फिरते आहे आणि कुणाकडनंच मदत मिळत नाही. अशा वेळेला मग शेवटी कृष्ण महाराजांची आठवण आली. आणि कृष्ण महाराज तिथे नाहीत बरं का. आपल्याला असं वाटतं की समोर बसलेले लोक मदत करतील, पण मदत आपल्याला समोर बसलेले लोक करत नसतात. आपल्याला मदत जे आपल्या समोर नाही आहेत पण आपल्या पाठीशी आहेत, म्हणजे परमेश्वर, ते आपल्याला मदत करतात. आपण अपेक्षा जे आहे ते समोरच्या व्यक्तींशी ठेवत असतो, परंतु जे अदृष्ट परमेश्वर आहेत आणि त्यांच्या जे काही साधना आहेत अदृष्टपर, ते आपल्याला मदतनीस ठरत असतात. कधी पण तुम्ही अनुभव घ्या, कधी कधी समोर आहे द्रव्य आहे, आपल्या अलंकार आहेत, वस्तू आहे, पदार्थ आहे, पण त्याची मदत होत नाही आपल्याला. परंतु अशा काही गोष्टींची मदत होते की आपल्याला चमत्कार लक्षात होते, चमत्कार झाला बरं का काहीतरी. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचं साह्य आपल्याला होतं आणि परमेश्वर त्या ठिकाणी द्रौपदीची हाक ऐकतात. आता द्रौपदी कुठल्या दिशेला तोंड करून ती प्रार्थना करते बरं? कुठल्या दिशेला तोंड आहे तिचं तेव्हा प्रार्थना करताना? माहितीये तुम्हाला, उत्तर की पूर्व? ती गोल फिरते आहे ना, वस्त्रहरण होत आहे, गोल गोल फिरते आहे. आपल्याला जे काही हे असतं की नाही, ईशान्य दिशेलाच परमेश्वर असतात. तुम्हाला देवारा ठेवायचा असेल तर ईशान्य दिशेलाच ठेवा. कोणी म्हणतं उत्तर दिशेलाच ठेवा, कोणी म्हणतं देवाचं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे, कोण म्हणतं आपलं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे, कोण म्हणतं नाही पूर्वेकडे झालं पाहिजे. आणि द्रौपदीचं तोंड कुठे होतं मग? ती गोल फिरते आहे. म्हणजे कमीत कमी 10 दिशा आहेत है ना. या 8 दिशा आहेत, मुख्य दिशा उपदिशा मिळून 8 दिशा आहेत. आणि जमीन आणि आकाश हे 2 दिशा वेगळ्या परत, म्हणजे एकूण 10 दिशा आहेत. यामध्ये समजा ती आकाश आणि पाताळाकडे बघत नसेल, पण 8 दिशांना तिचं तोंड फिरतंय, गोल 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 फिरते आणि जे हात जोडलेले आहेत. प्रार्थना कधी पण कशी करायची असते? कशी करतात प्रार्थना तुम्ही? विडा कोणतरी ठेवतंय, मग तुम्ही काय करता? विडा एखाद्याच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही काय केलेलं आहे, त्यांना हात लावलाय, करंट पास करता तुम्ही. असं प्रार्थना कशी करायची असते? विनंती कधीही हात जोडून. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये विडा आहे, नारळ फळं आहेत, तर तुम्ही त्यांच्या हाताला हात नका लावा, तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची. देवानी या विड्याचा स्वीकार करावा म्हणून तुम्हाला हात जोडून प्रार्थना करावी लागेल. किंवा एखादी व्यक्ती हात जोडून प्रार्थना करते, बाकीच्यांनी त्यांना हात लावण्यात काहीच लॉजिक नाहीये, काहीच अर्थ नाहीये. तुम्ही हात जोडून सुद्धा तुमची अनुमती सहमती जी आहे ती त्याच्यामध्ये दिसते. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की द्रौपदीने हात जोडून मग कृष्ण महाराजांची प्रार्थना सुरू केलेली आहे. गोल गोल फिरते आहे. परमेश्वर कसे आहेत? आपली सुरुवात कशाने झाली? आत्ताच्या सत्राची. परमेश्वर कसे आहेत? व्यापक आहेत.
सर्वांना परमेश्वराने व्यापलेलं आहे. नित्य व्यापक परमेश्वर, नेहमीसाठी परमेश्वराने सर्वांना व्यापलंय. तुम्ही ज्या दिशेला तोंड कराल त्या दिशेला परमेश्वर आहेत. अशी कुठली दिशा नाहीये की त्या दिशेला परमेश्वर नाही आहेत, असं नाही. तुम्ही असं म्हणता की या दिशेला ऑक्सिजनच नाहीये, पूर्वेला ऑक्सिजन चांगलं मिळतं, दक्षिणेला नाहीये ऑक्सिजन, असं आहे का काही? सगळीकडे हवा, सगळीकडे आहे ऑक्सिजन, सगळीकडे आहे प्राणवायू, सगळीकडे आहे, सगळीकडे ती गोष्ट उपलब्धता आहे. तशा पद्धतीने परमेश्वर तर नित्य व्यापक आहे, हवेपेक्षा पण व्यापक आहे. हवेला पण देवाने व्यापलेलं आहे. मग परमेश्वर कुठे नाही आहेत असं सांगा बरं. अशी कुठली जागा आहे की त्या जागेमध्ये परमेश्वर नाही आहेत, परमेश्वराचं अस्तित्व नाही आहे? अस्तित्व आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ते अस्तित्व कार्यरूप करावं लागतं. ते तुमच्यासाठी ते कार्यरूप होतं. आणि म्हणून इथे द्रौपदीने कुठल्या एका विशिष्ट दिशेला, कृष्ण महाराज म्हणाले नाही की तू पूर्वेला तोंड करून प्रार्थना करशील तरच मी येईन. परमेश्वराने कधीच कुठे ठिकाणी दिशेच्या संदर्भात काही सांगितलं नाही, कारण या सगळ्या दिशा देवानेच बनवलेल्या आहेत ना. देवाच्याच मनोधर्माने सृष्टीची रचना झाली. देवाच्याच मनोधर्माने हे पूर्व पश्चिम जे झालेलं आहे, उत्तर दक्षिण सुद्धा झालेलं आहे, आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य सगळं त्यांच्याच मनोधर्माने झालेलं आहे. त्यांच्या मनोधर्माने बनलेली वस्तू किंवा त्यांच्या मनोधर्माने झालेली सृष्टी रचना, याच्यामधला एक भाग चांगला एक भाग वाईट असं कसं काय ठरू शकतं? तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा घर बांधता तेव्हा तुम्ही घरातल्या काही भागांना तुम्हीच बांधले आणि त्याला तुम्ही वाईट म्हणता का? वाईट नसतं ते, तुम्ही स्वतः बांधलेलं आहे, ते वाईट कसं काय असू शकतं? तशा पद्धतीने परमेश्वराने जे निर्माण केलेलं आहे, परमेश्वराच्या मनोधर्माने जे निर्माण झालेलं आहे, ते चांगलं वाईट असू शकत नाही. ते चांगलंच असणार आहे. आपण उत्तरेकडे तोंड केलं म्हणजे सगळे कामं आपण चांगलेच करतो असं नाही ना. उत्तरेकडे तोंड करून आपण काही वाईट कामं करत असू किंवा दक्षिणेकडे तोंड करून आपण वाईटच कामं करत असू असं नाही, चांगलेही कार्य आपण करत असू. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एका विशिष्ट दिशेला परमेश्वर नाहीत. परमेश्वर सगळीकडे व्यापक आहेत. तुम्ही जिथे बसाल तिथे परमेश्वराला प्रसन्न करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आता आपण बघा कुठेही बसलो, तुम्ही इथे जवळ बसलात काय किंवा तिथे मागे बसलात, कुठेही तुम्ही फोन लावू शकता की नाही? तुम्ही दक्षिणेला बसा नाही तर उत्तरेला बसा, तिथूनही फोन लागतोच की नाही? म्हणजे तुम्ही कुठेही बसा तिथे तुम्हाला परमेश्वराची साधना जी आहे ती करता आली पाहिजे. आणि परमेश्वराची साधना जर का योग्य पद्धतीने केली तरच ते बरोबर कार्यरूप होतं. आपण माचीसची काडी घेतो आणि त्या माचीसवर आपण ते उघळतो, म्हणजे असं ते विशिष्ट म्हणजे योग्य पद्धतीने जर का ती काडी तुम्ही त्याच्यावर घासली तरच आग पेटते बरं का. तुम्ही चुकीच्या पद्धतीने घासत, एकदम हळूवारपणे घासत असाल नाही, त्याचा एक विशिष्ट स्पीड त्याला पाहिजे असतो, विशिष्ट ताकद लावावी लागते. खूप पण नाही, मध्यम प्रकारची ताकद लावावी लागते, तेव्हा ते आगपेटी कार्यरूप होत असते, जळते. तशा पद्धतीने तुम्ही उत्तरेकडे तोंड केलं पण तुमची साधना चुकीची असेल तर काही होणार नाही. तुम्ही दक्षिणेकडे तोंड केलं आणि साधना योग्य असेल तर परमेश्वर प्रगट होणार म्हणजे अंतःकरणामध्ये. अशा पद्धतीने इथे द्रौपदीने आठही दिशेंना तिचं तोंड आहे, फिरत आहे, देवाची प्रार्थना केली आहे आणि कृष्ण महाराज तिथे प्रसन्न झाले. आणि ही शेवटची घडी आहे आता. म्हणजे द्रौपदीने त्या, आता परत आपण त्या विषयाकडे येऊ की आपण सुरुवातीला देवाकडे जात का नाही, शेवटीच का जातो? आणि सुरुवातीला जरी गेलो तरी आपली प्रार्थना तळमळ तेवढ्या लेवलची नसते, पण शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र आपली पूर्ण तळमळ, आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला कोणीच मदत करणार हे एकदा लक्षात आलेलं असतं. आणि मग आता परमेश्वराशिवाय मला कोणीच नाही हे पूर्णपणे लक्षात येतं. आणि त्यावेळेला तुम्ही समर्पण होऊन जाता परमेश्वराकडे. द्रौपदीचा आधी तिने प्रार्थना केली असती तर त्या तळमळीने प्रार्थना नसती झाली, कारण तिला वाटलं असं देव नाही तर अजून बाकीचे लोक बसलेलेच आहेत मदत करायला. पण इथे लक्षात आलं की इथे कोणीच मदत करणारा नाही, आता केवळ आणि केवळ कृष्ण महाराजच आपल्याला मदतीला येणार आहेत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा होतं नव्हतं तेवढं सगळं शरीरातली जी काही ताकद, हिंमत, जे काय असेल, भक्ती असेल, ती सगळी कृष्ण महाराजांना अर्पण करून हात जोडले आणि कृष्ण महाराज तिकडे प्रगटही झालेले आहेत.
आजही आपण देवाला किती हाक मारले तर देव येणार नाही. ती आपली तळमळ त्या लेवलची असली पाहिजे. तर एखाद्या विशिष्ट अंतराला लांब एखादा माणूस उभा आहे तर तुम्ही तो किती अंतर लांब उभा आहे त्यानुसार तुम्ही आवाज देता की नाही. तो जवळ असेल तर हळूच आवाज दिला जातो, अजून थोडा लांब असेल अजून थोडा जोरात. जेवढा तो जास्त लांब असेल तेवढं जास्त मोठ्याने तुम्हाला आवाज द्यावा लागेल, तर तो तुमच्याकडे बघेल. तसं तेवढ्या तळमळीने तुम्हाला बोलावं लागतं. आता एखादा व्यक्ती दुसऱ्याच गावात असेल तर किती मोठ्याने आवाज द्याल तुम्ही, तेव्हा तुम्ही आवाज देणार नाही, तुम्ही फोन कराल त्याला. आता ती सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे, म्हणजे फोन करून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. तशा पद्धतीने परमेश्वर आपल्यापासून किती लांब आहेत, आपण किती लांब ठेवले देवाला आपल्यापासून, त्यानुसार तुम्हाला त्या तळमळीने देवाला प्रार्थना करावी लागेल. आणि मग परमेश्वर तुमच्याकडे तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी येणार आहेत आणि तुम्हाला सहाय्य करणार आहेत. द्रौपदीने सुद्धा अशाच प्रकारे प्रार्थना केली. कृष्ण महाराज आले आणि नाना परीचे वस्त्र जे आहेत, शालू असतील वगैरे, सगळं कृष्ण महाराजांनी पुरविले. दुशासन वस्त्र ओढून 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 थकून गेला, बेशुद्ध पडून गेला, पण वस्त्र मात्र काही संपले नाहीत. परमेश्वरांनी लाज राखलेली आहे द्रौपदीची. मनोभावे प्रार्थना केल्यामुळे ही इतिहासातली सत्य घटना आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण आहे. परंतु कधी सहाय्य झालं, जेव्हा मनापासनं नामस्मरण केलं. आपला विषय नामस्मरण सुरू आहे. नामस्मरण मनापासनं, वरवडे नाही. आपण फक्त काल पाऊस आला म्हणून लगेच देवाचं नाव घ्यायला लागलो, तसं नाही. काल का झालं बरं पावसाचं वातावरण? कारण की आपल्याला धार्मिक कार्य घ्यायचंय, परंतु देवाचं नाव आपलं कमी पडतंय. मग ते देवाच्या नावाची जी काही स्मरण साधना आहे तुमची वाढावी म्हणून काल असं वातावरण झालं की सगळ्यांना असं वाटलं की आपण निरूपण ठेवलं, निरूपण होतं की नाही. देवाची प्रार्थना आपण प्रत्येकाने थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये मनामध्ये केली आणि तुमच्यामध्ये ती नाम साधना, ध्यान साधना, चिंतन साधना तुमची वाढावी, यासाठी काय केलेलं आहे, देवाने थोडंसं आपल्याला एक झटका दिलेला आहे. पावसाचं वातावरण दाखवून दिलं, हवा सुटली, शिंतोडे पण पडले, लगेच आपलं देवाचं नाव आपलं हे झालं की एवढं 7 दिवस तरी काही झालं नाही पाहिजे, शांततेमध्ये निरूपण झालं पाहिजे. असं कुठेतरी प्रत्येकाने मनोमन चिंतन केलेलं आहे. कोणी 10 वाक्यात केलं, कोणी 5 वाक्यात केलं, कोणी 100 वाक्यात केलं. काहींचं समाप्तीपर्यंत चिंतन राहणार आहे की समाप्तीपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे. म्हणजे हे चिंतन तुमचं जे आहे ते चिंतन तिथे कार्य करतं. तुमचं सगळ्यांचं मिळून जेव्हा चिंतन असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने कार्य करत असतं. हे सर्व आपण बघितलं की नाम साधनेमुळे कितीतरी लाभ होतो आणि तो लाभ आपण काय करायचंय, अनुभवायचा आहे. फक्त मी म्हटलं म्हणून तुम्ही विश्वास ठेवला तसं नाही. तुम्ही स्वतः ते नाम साधना तुम्ही स्वीकारा, नाम चिंतन तुम्ही करा आणि त्याच्यातनं होणारा जो लाभ आहे तो तुम्ही स्वतः अनुभवा. नामापासून अजून काय काय लाभ आहेत ते आपण उद्याच्या 3ऱ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.